नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या सकाळच्या ठळक आणि झटपट महत्त्वाच्या बातम्या घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लवकरच याबाबत मोठा निर्णय जाहीर करू शकतात. सुमारे 1.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र कर्जमाफीपूर्वी कडक अटी व निकष निश्चित केले जाणार असून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी अर्थसंकल्पात सविस्तर घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे तब्बल 534 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 9 तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. बीड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांनाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गारपिटीमुळे गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी रब्बी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांदा बाजारालाही मोठा फटका बसला असून दरात घसरण झाली आहे. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कांद्याच्या दरात सुमारे 100 रुपयांची घट झाल्याचे समोर आले आहे. तसेच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4,730 रुपये ते 5,150 रुपये दर मिळत असल्याची माहिती आहे. पाणी टंचाईचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. राज्यातील 537 गावे आणि 2,063 वाड्यांसाठी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून अनेक प्रकल्पांमध्ये केवळ 50% पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान पैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून सुमारे 95,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे 8 जिल्ह्यांचे भवितव्य बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूध उत्पादकांकडूनही दिलासाची मागणी केली जात असून प्रति लिटर 5 ते 7 रुपये थेट अनुदान देण्याची मागणी होत आहे. तसेच लहान दूध उत्पादकांना अनुदानित दरात खाद्य उपलब्ध करून देण्याची मागणी वाढत आहे. कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हमीभाव 8,110 रुपये असताना प्रत्यक्षात 6,600 रुपयांपर्यंतच दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बोगस बियाण्यांमुळेही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. सोन्या चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रति तोळा सुमारे 59,000 रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर प्रति किलो 61,500 रुपयांवर गेले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तसेच आयुष्मान कार्ड वितरणामध्ये वाशिम जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी असून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. आरोग्य योजनांमुळे गंभीर आजारांच्या उपचारांना आधार मिळत आहे. रब्बी हंगामावर ढगाळ वातावरणाचे सावट कायम आहे. गहू, हरभरा आणि कांदा पिके धोक्यात आली आहेत. मजुरीचे दर वाढले असून उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. शेतकरी विमा, नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे आणि पंचनाम्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत कडक इशारा. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता सर्व पात्र रुग्णालयांना बंधनकारक. टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर थेट कारवाई होणार. आर्थिक शिस्तीवर मोठा निर्णय. पुरवणी मागण्यांना लगाम. जलजीवन योजनेसाठी 1,431 कोटींची तरतूद. आर्थिक बेशिस्तीवर सरकारचा नियंत्रणाचा पहिला मोठा पाऊल. स्मार्ट मीटरधारक सावधान. 45 दिवसांपेक्षा जास्त वीज बिल थकले तर जोडणी स्वयंचलितपणे खंडित. 18 फेब्रुवारीपासून राज्यभर अंमलबजावणी सुरू. महिलांसाठी मोठा दिलासा. मंत्री अदिती तटकर यांची माहिती. लाडकी बहीण योजनेचा निधी पुढील 2 ते 3 दिवसात खात्यात जमा होणार. धान्य उत्पादकांसाठी मोठी घोषणा. राज्यमंत्री योगेश कदम यांचे विधानसभेत आश्वासन. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपयांपर्यंत मदतीचा प्रस्ताव. कांदा दरावर विधानसभेत गाजावाजा. आमदार जयंत पाटील यांची मागणी. कांद्याला किमान 2,000 रुपये दर मिळालाच पाहिजे. मका खरेदी ठप्प. उद्दिष्ट 1 लाख क्विंटल, प्रत्यक्ष खरेदी फक्त 21,000 क्विंटल. शेतकरी अडचणीत. पीएम किसान योजनेत मोठा बदल. कृषी मंत्री दत्तात्रय बरणे यांची माहिती.
1 फेब्रुवारी 2019 नंतर शेती घेतलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार. अवकाळीचा तडाखा कायम. नागपूर, नांदेड, लातूर, सोलापूर जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान. सरकारकडे तात्काळ सर्वेक्षण आणि भरपाईची मागणी. ऊस उत्पादक अडचणीत. राज्यात थकीत ऊस बिले 45,000 कोटींच्या वर. 157 कारखाने पूर्ण पैसे देऊ शकले नाहीत. कृषी पंप वीज बिलांवर गंभीर आरोप. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचा महावितरणवर बनावट बिलांचा आरोप. मोठा नदी जोड प्रकल्प मंजूर. वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला हिरवा कंदील. 95,000 कोटी खर्च. 8 जिल्ह्यांचे चित्र बदलणार. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या शेतकरी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.